चण्याच्या दाण्यातील श्रद्धा। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात दररोज शेकडो भक्त येत असत। कोणी श्रीमंत व्यापारी असायचा तर कोणी मोठा जहागीरदार। प्रत्येकजण स्वामींच्या चरणांवर सोन्या नाण्याची नाणी, महागडी वस्त्रे आणि सुकामेवा अर्पण करत असे। स्वामी मात्र या सर्व गोष्टींकडे अत्यंत अलिप्त नजरेने पाहत असत। त्यांच्यासाठी राजा आणि रंक दोन्ही सारखेच होते। एक दिवस या गर्दीमध्ये एक अतिशय गरीब आणि साधे भोळे भक्त आले। त्यांचे कपडे फाटलेले होते आणि चेहऱ्यावर गरिबीची सावली होती। स्वामींचे दर्शन घेण्यासाठी ते कित्येक मैल पायी चालत आले होते। दरबारातील श्रीमंत लोकांचे थाटमाट पाहून तो गरीब माणूस एका कोपऱ्यात संकोचाने उभा राहिला। त्याच्या मनात भीती होती की आपण स्वामींना काय अर्पण करणार, आपल्याकडे तर काहीच नाही। जेव्हा त्याची दर्शनाची वेळ आली तेव्हा तो अत्यंत आदराने आणि लाजत स्वामींच्या समोर गेला। त्याने आपले थरथरणारे हात पुढे केले। त्याच्या हातामध्ये सोन्याचे नाणे नव्हते की कोणती महागडी मिठाई नव्हती, तर त्याच्या हातावर होता फक्त एक सुका चण्याचा दाणा। आपल्या खिशात असलेला तो एकमेव चण्याचा दाणा त्याने अत्यंत भक्तिभावाने स्वामींच्या चरणांवर ठेवला आणि तो हात जोडून उभा राहिला। त्याला पाहून दरबारात बसलेले काही श्रीमंत लोक हसू लागले। एकमेकांकडे बघून ते कुजबुजू लागले की एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकाला, राजाधिराजाला हा माणूस काय देतोय? फक्त एक चण्याचा दाणा, याच्यापेक्षा मोठी थट्टा काय असू शकते? पण अंतर्यामी स्वामी महाराजांना त्या गरिबाच्या मनातील भाव समजले। स्वामींनी त्या हसणाऱ्या लोकांकडे एक कडक नजर टाकली आणि शांत झाले। त्यांनी तो चण्याचा दाणा आपल्या हातात घेतला। स्वामींनी तो दाणा तिथल्याच मठाच्या अंगणातील मातीत रुजवला आणि त्यावर थोडे पाणी शिंपडले। क्षणभरातच तिथे एक चमत्कार घडला। बघता बघता त्या मातीतून एक छोटेसे रोपटे वर आले। ते रोपटे वेगाने वाढू लागले आणि त्याचे रूपांतर एका सुंदर झाडात झाले। आश्चर्य म्हणजे त्या झाडाची पाने आणि फांद्या सोन्याच्या झाल्या होत्या आणि त्याला लागलेले चणे चक्क अस्सल सोन्याचे चमकत होते। हे अद्भुत दृश्य पाहून दरबारातील संपूर्ण गर्दी शांत झाली। जे लोक मघाशी हसत होते त्यांच्या नजरा जमिनीला लागल्या। स्वामी महाराज त्या श्रीमंत लोकांकडे पाहत धीरगंभीर आवाजात म्हणाले, हा चण्याचा दाणा सामान्य नव्हता। यात या गरिबाची अथांग श्रद्धा, त्याचे प्रेम आणि त्याचे संपूर्ण आयुष्य सामावले होते। त्याने जे काही त्याच्याकडे सर्वोत्तम होते ते मला अर्पण केले। मला तुमच्या सोन्या नाण्याची, हिऱ्या मोत्यांची किंवा गर्वाची भूक नाही। मला फक्त तुमच्या खऱ्या भक्तीची आणि शुद्ध मनाची भूक असते। तो गरीब भक्त स्वामींचे हे शब्द ऐकून भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला। या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की देवाला वस्तूची किंमत नसते, तर ती अर्पण करणाऱ्याच्या मनातील श्रद्धेची किंमत असते। आपण कितीही संकटात असलो तरी स्वामींवर विश्वास ठेवावा, कारण स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।